ही लग्नकुंडली आहे. म्हणजे माझ्यासमोर एक लग्नकुंडली आहे आणि या व्यक्तीचं लग्न आहे धनु. धनु लग्न म्हणजे गुरुचं लग्न आहे. म्हणजे त्याचा स्वामी आहे धनुराशीचा तो गुरु आहे, गुरु असतो. आणि त्यामुळे मुळातच हे व्यक्तिमत्व कसं असतं तर पूर्णपणे गुरुच्या अंमलाखाली असतं. गुरुचे जे गुणधर्म सगळे आहेत ते सगळे गुणधर्म या व्यक्तीच्या एकूण जीवन प्रणालीमध्ये पाहायला मिळतात. मुळात गुरु हा आग्रह कसा दाखवतो, उच्च आदर्शवादी दाखवतो. त्याचं जे म्हणजे सत्सद विवेक त्यांचा कायम जागृत असतात, सन्मार्गी असतात, कुठलीही गोष्ट अयोग्य करणार नाहीत, कुठले नियम सहसा मोडणार नाहीत. कधीच नियम म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीनं पूर्वनियोजन असतं. त्यांना एक प्रकारचा अधिकारयोग असतो. आणि अधिकारयोग का असतो, कारण या व्यक्ती दुसऱ्याचं भलं होण्याकरता तळमळीनं काही गोष्टी सांगतात. एखाद्या गोष्टीला चांगला सल्ला देणं, समुपदेशन करणं, त्या दृष्टीने त्याचा विचार असतो. नंतर गुरुचं गुरुग्रहाचं जे वैशिष्ट्य ते काय आहे तर त्यांच्यामध्ये ही मंडळी धर्मप्रसारक असतात, धर्मनिष्ठ असतात किंवा घराण्यामध्ये परंपरेने ज्या गोष्टी चालू असतात त्या पुढे चालू ठेवणं, सण वार हे मनापासून ते करणं. आणि दुसरं गुरुचं हे असतं, गुरुचं हे धनुरास असल्यामुळे धनुलग्न असल्यामुळे मुलं जी असतात स्वतःची मुलं तर त्या मुलांनी खूप चांगलं शिकावं. तर त्या दृष्टिकोनातून स्वतः धडपड चांगल्या प्रकारे म्हणजे त्या मुलाचा अभ्यास चांगला घेणं, त्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने योग्य ते प्रकारचं त्याला मार्गदर्शन करणं, त्या पद्धतीने किंवा चांगले संस्कार घडवणं. या व्यक्ती सुसंस्कारित असतात मुख्य म्हणजे. आणि कधी त्यांच्या म्हणजे वागणं हे सात्विक असतं, बोलणं पण सात्विक असतं. बोलण्यातून कधी म्हणजे एखादी समजा चूक झाली तर ते दुसऱ्याची चूक चांगली समजून सांगतात. त्यांच्या तोंडून कधी अपशब्द येणार नाही आलं आयुष्यामध्ये. किंवा त्याला म्हणतात की वाटेल तसं बोलणं, फायलावरती घेणं असं करणार नाहीत. आणि कुठली गोष्ट जी करतात, चांगली जी गोष्ट करतात ती सगळी प्रत्येक गोष्ट तळमळीने करतात. समरसतेची भावना त्याच्यामध्ये असते आणि समाजामध्ये सुद्धा त्या व्यक्तींना एक चांगल्या प्रकारचं स्थान असतं. आणि मग या व्यक्तींमध्ये कुठल्या क्षेत्रातले व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात तर शिक्षक, प्राध्यापक किंवा मुख्याध्यापक, नंतर प्राचार्य, एखाद्या शिक्षण संस्थेचा प्रमुख हे दाखवतो. नंतर ही माणसं धार्मिक प्रवृत्तीची असतात, त्यामुळे आस्तिकपणा त्यांच्यामध्ये असतो. देवाचं ते चांगलं पाळतात आणि श्रद्धा असते, दैवावरती पण त्यांची श्रद्धा असते आणि मनापासून कुठल्या गोष्टी त्या करतात. त्याच्यामध्ये कुठेही कृत्रिमपणा नसते त्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये या कुंडलीमध्ये धनुलग्न आहे आणि त्याचा स्वामी कोण आहे, तो गुरु आहे. तो कुठं पडला आहे, अष्टमात पडला आहे. तर सर्वसाधारण एक नियम काय आहे की कुठलाही ग्रह जेव्हा 6, 8, 12 या स्थानात जर पडला असेल तर त्याची फळं फारशी अनुकूल मिळत नाही. आपण सकारात्मक विचार करू. पण आता इथं काय झालं, गुरु पडला अष्टमात, पण तो कुठं पडला हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे धनुलग्न म्हणजे त्याचं 9 अंक आहे, त्याचा अधिपती गुरु तो पडला अष्टमामध्ये, पण तो कर्क राशीत पडलेला आहे. तर कर्क रास ही गुरुची उच्च रास आहे. त्यामुळे अष्टमात जरी पडला असा गुरु तरी अष्टम स्थानावरून आपण आर्थिक स्थिती वगैरे बघतो, खर्च करण्याची पद्धत किंवा आयुर्मान वगैरे ते दाखवतो. तर मग तो गुरु उच्च राशीचा असल्यामुळे काय दाखवतं, ही व्यक्ती अनाठी खर्च करणार नाही किंवा पैसा जो मिळेल तो सरळ मार्गाने पैसा मिळण्याकडे कल असणार आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. मिळणारा पैसा एवढंच नाही तर वारसाहक्काने सुद्धा काही लाभ हे होऊ शकतात. म्हणजे आता ही एका स्त्रीची कुंडली आहे, मग त्यामुळे तिला सासरकडून माहेरकडून हे वारसाहक्काने हे काही संपत्तीचा लाभ होणं, वडिलोपार्जित काही हे असेल त्या वारसाहक्काने काही मिळणं त्याकडे तो कल दाखवतो. आणि उच्चचा गुरु असल्यामुळे गुरु हा विवाह सख्याच्या दृष्टीने सुद्धा गुरुचा विचार केला जातो. नंतर संतती सुखाचा विचार केला जातो. त्यामुळे शिक्षण, संतती, विवाह या सर्वार्थाने कर्केचा गुरु उच्चेचा असल्यामुळे त्याच्यामध्ये फळं खूप चांगल्या प्रकारची मिळतील. फक्त एवढं काय झालं की हा गुरु पडला अष्टमात, कर्केचा जरी असला तरीसुद्धा त्यामध्ये काय दाखवतं की जरा थोडं विलंबाने गोष्टी होणं किंवा तडजोड करायला लागणं, थांबायला लागणं, पर्याय शोधणं या गोष्टी त्याच्यात दाखवतात. आणि गुरु काय दाखवतो, गुरुचं जे कारकत्व आहे शुगरचे प्रॉब्लेम ते दाखवतात किंवा लिव्हर प्रॉब्लेम त्याकडे दाखवतो किंवा
स्थूलतेकडे कल तो दाखवतो. आणि मात्र या व्यक्ती ज्या आहेत प्रथम दृष्टीमध्ये फर्स्ट साईटमध्ये या व्यक्ती अत्यंत समाधानी, सात्विक आपल्याला या पाहायला मिळतात. अर्थात एक कायम रूल लक्षात घ्यायचा की कुंडलीमध्ये अन्य असलेले ग्रह कसे आहेत ते आपल्याला पाहायला लागतात आणि त्याची ग्रॅव्हिटी पण आपल्याला अंदाज घ्यायला लागते आणि त्यावरून मग गुरुची फळं तशी ते मिळत राहतील. मग आता याच्यामध्ये या गुरुचे नेमकी फळं चांगली कधी मिळणार? हा नेहमी कुतूहल असताना गुरु उच्चेच आहे, मग उच्च दर्जाची फळं कधी मिळतील? तर गुरुची महादशा जेव्हा असेल तेव्हा त्याची फळं चांगली मिळतील. किंवा एखाद्या कुठल्याही ग्रहाच्या महादशेमध्ये गुरुची अंतर्दशा जर असेल तर त्यावेळेस गुरुची फळं ही चांगली मिळणार. आणि गुरुला 5वी 7वी 9वी दृष्टी असते. प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असते, पण गुरुला 5वी आणि 7वी ही दृष्टी असते. आता 5वी दृष्टी म्हणजे कुठे येते? तर निसर्ग कुंडलीनुसार ती संतती असो, बरोबर की नाही? तर गुरु 5व्या त्याची दृष्टी 5म स्थानाकडे जर असेल तर मुळात गुरु हा उच्चीचा असल्यामुळे संतती सुद्धा मनासारखं देणार. 7वी दृष्टी ती कुठली येणार? 5, 7 आणि 9 3 दृष्टी असतात त्याच्यामध्ये. तर 7वी दृष्टी कुठे येते? ते विवाह सौख्याकडे येते. त्यामुळे सहजीवन हे चांगल्या प्रकारे जातं. आणि 9वी दृष्टी मग मी चुकून 5वी आणि 7वी म्हटलं तर स्वतःपासून 5वी 7वी आणि 9वी अशा 3 दृष्टी असतात. तर 7वी दृष्टीचं भागीदारी व्यवसाय असेल तर भागीदारी व्यवसायामध्ये त्याला यश चांगलं मिळतं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही जरी आले काही अडथळे जरी आले तर ते तात्पुरत्या प्रमाणात येतात, मोठ्या प्रकारचं नुकसान होत नाही. आणि 9वी दृष्टी आता निसर्ग कुंडलीनुसार 9 स्थान येतं ते भाग्यस्थान येतं. मग त्यावरनं उत्कर्षाचा काळ कधी आहे, यश आपण ते नेहमी शब्द वापरतो नेम अँड फेम ते मिळेल की नाही. तर मुळात कर्केचा गुरु असल्यामुळे त्या गुरुमुळे उत्कर्ष हा नक्कीच हा घडू शकतो. आणि म्हणून पत्रिकेमध्ये गुरु कुठे ते पण बघायला लागतं. तर इथं 18 हा गुरु आहे. आता गुरुची 5वी दृष्टी कुठे येते? या कुंडलीमध्ये धनु लग्न आहे. हा गुरु कुठे पाहतो? तर 12व्या स्थानाकडे पाहतो. 12वं स्थान काय दाखवतो? नुकसान वगैरे दाखवतो, हॉस्पिटलायझेशन वगैरे. पण गुरु हा व्यवस्थानाकडे पाहत असल्यामुळे जे काही प्रसंग जर घडले नुकसानीचे किंवा याच्यामध्ये तर ते त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल होतो. त्यामुळे कमी प्रमाणात नुकसान होणार त्याच्यामध्ये किंवा नुकसान टळलंही जातं त्याच्यामध्ये. आणि 12व्या स्थानावरती 5वी दृष्टी असल्यामुळे गुरुची शिवदृष्टी ही, कारण कर्कच आहे. आणि त्यामुळे काय दाखवतं की परदेश गमनाचे पण योग दाखवतात. किंवा ऑनलाईनसुद्धा आता ऑनलाईनसुद्धा या व्यक्तीने जर परदेशातील व्यक्तीशी सुसंवाद साधला आणि व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वृद्धी ऑनलाईनसुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्याच्याकरता त्याला परदेशात झालंच पाहिजे असं नाही. म्हणजे थोडक्यात काय की विदेशी लोक जे असतात त्यांच्याशी जे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे कॉन्ट्रॅक्ट फलदायी किंवा शुभफळं देण्यात ठरतात. म्हणजे त्याची 5वी दृष्टी. 7वी दृष्टी कुठे येते? तर धनस्थानाची कुटुंबस्थानाकडे. आणि तिथे चंद्र आहे आणि चंद्र गुरु हा प्रतियुती आहे. आणि त्यामुळे काय दाखवतं की कुटुंब सौख्य खूप चांगल्या प्रकारचं दाखवतं. नंतर अर्थार्जन चांगल्या प्रकारचं दाखवतं. कुठेही कसल्या प्रकारची कमतरता लाभणार नाही. आणि जे द्वितीय स्थान जे ते डोळ्याचं पण स्थान दाखवतं. म्हणजे डोळ्यांचा विचार पण त्यावर नव्हतो. डोळे, घसा, बरोबर की. त्यामुळे प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा डोळ्याला कधी प्रॉब्लेम येणार नाही त्या ह्याच्यामध्ये, बरोबर की नाही. डोळ्याला इजा होणं ते होणार, डोळे जळजळणं ते काय होणार, कारण गुरुची दृष्टी त्या स्थानावर होती. म्हणजे 5वी दृष्टी पाहिली, 7वी पाहिली आणि 9वी दृष्टी कुठली येते? तर 7, 8, 9 9वी दृष्टी कुठे येते? चतुर्थ स्थानामध्ये. म्हणजे काय दाखवतं? चतुर्थ स्थान हे वाहन सौख्य, मातृसौख्य, जमीन, पाळीव प्राणी हे सगळं याच्याकडे ते लक्ष दाखवतं. किंवा शासकीय पुरस्कार एखादा मिळणं, उच्च दर्जाचा पुरस्कार मिळणं ते दाखवतं. तर गुरुची दृष्टी हे चतुर्थ स्थानावर होते. त्यामुळे पूर्णपणे म्हणजे मातृसौख्य, आईकडनं मिळणारं सुख मनाजोगं, आईकडनं चांगले संस्कार होणं किंवा ज्याला म्हणतात किंवा आई म्हणजे जीव की प्राण अशा प्रकारे दीर्घकाळ आईचं प्रेम मिळणं ते दाखवतं. वाहन सौख्य पण म्हणजे वाहन चांगलं ज्याला म्हणतात की जे वाहन घेऊ, मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल त्याचं सुख चांगलं मिळेल. चतुर्थान हे घराचं पण आहे. त्यामुळे ज्या काही घरात राहते तिथे कटकटी, अडथळे, वादविवाद असं काही घडणार नाही. त्या घरामध्ये राहिल्यावरती समाधान व्यक्त ते दाखवतं. म्हणजे आणि त्यामुळे कसं आणि मनस्थिती चतुर्थान हे मनस्थितीच आहे. त्यामुळे मुळात गुरुशी त्याच्यावर दृष्टी म्हटल्यामुळे या व्यक्तीचं
स्वभाव ज्याला म्हणतात की संयमित वृत्ती, सत्संगी, सन्मार्गी अशा प्रकारचं दाखवतात. आणि एक त्याला म्हणतात त्याचा इंटेलेक्च्युअल डेप्थ ही दाखवते याच्यामध्ये. ही व्यक्ती उच्च शिक्षण पण घेते, बरोबर की नाही? मग कर्कच गुरु असल्यामुळे किंवा एखाद्या कलेमध्ये असेल, एखाद्या विषयाची अभिरुची असेल, त्यावेळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्याला यश मिळणं असं एक गुरुचं कारकत्व आहे याच्यामध्ये. तो गुरुचा विचार आपण केला होता पत्रिकेनुसार. ओके. थँक्यू.